आज 17 सप्टेंबर माझा वाढदिवस असतो, जन्मदिवस आहे माझा। मी दरवर्षीप्रमाणे ते नित्यानंद आश्रमला येतो। पाटील सर आहेत, त्यांचं आम्हाला मार्गदर्शन असतं आणि माझ्याबरोबर प्रकाशदादा पुजारी आमचे शाखा प्रमुख असतात आणि माझी युवासेनेची टीम असते। दरवर्षी आम्ही काही ना काही गोष्टी मनात घेऊनच येत असतो इथे, की आम्ही बघतो सरांची मेहनत नेहमी असते इथे। थोडासा हातभार आम्ही पण लावावा म्हणून मी काही छोट्या गोष्टी म्हणजे तेल, सॅनिटायझर, टूथब्रश, ज्या गरजू वस्तू आहेत त्या मी इकडे येऊन देत असतो। आणि आमचे आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि आमचे युवा नेतृत्व प्रकाशदादा सुर्वे नेहमी आम्हाला हेच सांगत असतात की जनसेवा करा, लोकांची सेवा करा। आता मी तुम्हाला सांगतो, ह्या कार्यक्रमानंतर माझा पुढचा एक कार्यक्रम आहे, ते मी तिकडे पण माझ्या विभागात मी मोफत वह्या वाटप कार्यक्रम ठेवला आहे संध्याकाळी 7 वाजता। तिथे पण आम्ही 100-150 मुलांना दादांकडूनच आम्हाला मदत होत असते, तर त्या कार्यक्रमासाठी पण आम्ही तिथे मोफत वह्या वाटणार आहोत। आणि कसं वाढदिवस मनवणे हे तर सगळे मनवतात, पण कसं वाढदिवस मला आवडतं की एका आश्रमात जाऊन वाढदिवस मनवू। मी माझ्या मित्रांना पण हे सांगत असतो, जे मी करतो त्याच पद्धतीने तुम्ही पण एक विचार घ्या। पुढच्या टायमाला आज माझ्यासारखा अजून कोणी मुलगा इथे तयार होईल आणि तोच पण त्याच्या वाढदिवसानिमित्त येत असेल, अशी मी एक प्रेरणा देतो युवा पीढ़ीला माझ्याकडून। प्रथम तो मैं आपको बताता हूँ, हमारे युवा विभाग अधिकारी हमारे भाई प्रशांत पवार जी, इनका जन्मदिन है। सवेरे आमदार प्रकाश दादा सुर्वे उनके ऑफिस में केक काटा गया। यहाँ पे हम हर साल नित्यानंद जो आश्रम है हमारे पाटिल साहब का, यहाँ हर साल सभी टीम कार्यकर्ता के साथ सभी जो अनाथ आश्रम के माता है, बच्चे हैं, भगिनी, उनको जो जो मदद है प्रशांत के माध्यम से बहुत बढ़िया बर्थडे मनाया जाता है। लेकिन बर्थडे अपना नहीं, औरों के साथ अपना बर्थडे मनाया जाता है। उस तरह प्रशांत पवार जी है। हम लोग हर साल जो जो बच्चे लोगों को जरूरत होता है, तेल का डब्बा आप देख सकते हर चीज़ ये देते। ये बहुत कम लोग सोचते हैं ऐसा कि हम कभी इनको देखते। प्रशांत ने कहा कि हम इनको देखते तो हम सही में अच्छी जगह पे है, अगर उनका दुख हमसे ज़्यादा है, लेकिन तो भी उनके चेहरे में खुशी का वातावरण है। खुशी का वातावरण इसके लिए हमारे पाटिल साहब उनका अच्छे से लक्ष्य रखते, उनकी सेवा करते, उनको जो चाहिए मदद करते। तो हमारा करते हुए तो प्रशांत अपना करते हुए, प्रशांत पवार जी हमारे विभाग अधिकारी है पार्टी के, रात दिन पार्टी के लिए काम करते। उसी तरह वो समाज करके आज अनाथ आश्रम में जो अनाथ आश्रम है उसके आज हर चीज़ सामान उनको जो लगेगा वो देने का काम करता है। मैं इसी तरह प्रशांत पवार जी को जो कहूँगा कि आपको जन्मदिन के लाख लाख बधाई हो, शुभेच्छा हो आपको। और इसी तरह आपके माध्यम से आमदार प्रकाश सुर्वे साहब के आशीर्वाद के माध्यम से ये बढ़िया कार्यक्रम होते रहे। उसी तरह हमारे प्रशांत की यहाँ पे इस बार प्रशांत की मिसेज भी यहाँ आई है, उनको भी देखना है कि हमारे जो धर्मपति है क्या करते लोगों में जाके, तो ये सेवा होती है। तो उसके लिए आज वो भी साथ में आए, उनको भी लग रहा है कि कितना महत्व का काम हम कर रहे हैं। इसके लिए मैं शुभेच्छा देता हूँ। जय हिंद, जय भारत। नित्यानंद आश्रम ज्या पद्धतीची सेवा करतोय, बेवारस, बेसहारा, गँगरेन पीडित, डायबिटीज, जो रस्त्यावरती जो रहिवास करतोय, अशा लोकांसाठी की प्रशांत आपण हॉटेलमध्ये न जाताना किंवा इकडे तिकडे वाढदिवस साजरा न करताना जो वाढदिवसाचा खर्च बाहेर कुठे केला जाईल, तो अशा गोरगरिबातील समाजापासून वंचित घटकासाठी जो की ते वाढदिवस साजरा करून त्यांना अन्नधान्य रूपातनं असू द्या, नाश्त्याच्या रूपातनं असू द्या, विद्यार्थ्यांना नोटबुकच्या रूपातनं असू द्या, असे प्रशांत पवार त्यांचा वाढदिवस दादासाहेब प्रकाश सुर्वे यांच्या आशीर्वादाने त्यांच्या कार्यालयापासून पहिला केक कटिंग केल्यापासून तर असं दिवसभर ते माझ्याचकडे नाही तर अशा अनेक ठिकाणी गोरगरिबांमध्ये जाऊन त्यांचा वाढदिवस साजरा करतात। त्यांना आपल्याकडे म्हण आहे, आप जो हजारों साल और एक दिन के 50,000 इतने दिन तक उन्होंने जीना चाहिए। और ऐसे लोगों को उन्होंने जो कि अपना एक हिस्सा बनाया है, जिसके लिए मेरी तरफ से तो उनके जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ और आशीर्वाद भी देता हूँ। मेरे से छोटे हैं और ऐसा ही निश्चित काम करते रहे। धन्यवाद। जय।